12 मे विधान परिषद निवडणुकीचा दिवस जवळ येतोय आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक शांत पण खूप महत्त्वाचा खेळ सुरू आहे. एकीकडे महाविकास आघाडीला फक्त एकच जागा, दुसरीकडे शिवसेनेला, ठाकरे गटाला अनेक इच्छुक आणि सगळ्यात मोठा प्रश्न स्वतः उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार नाहीत, अशा चर्चा रंगायला आता सुरुवात झाली. पण हा फक्त उमेदवार ठरवण्याचा प्रश्न नाही. हा नेतृत्वाचा, संघटन पुन्हा उभा करण्याचा आणि भविष्यातील राजकीय दिशा ठरवण्याचा टर्निंग पॉइंट आहे. किंबहुना स्वतः उद्धव ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरायला तयार नाहीत, असं बोललं जातंय. या परिस्थितीत ठाकरे गटातील काही महत्त्वाची नावे चर्चेत आहेत, जी निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. अर्थात जागा एक, आपण पर्याय अनेक आहेत. नेमकं ते पर्याय कोणते? उद्धव ठाकरे रिंगणात नसतील तर ही निवडणूक बिनविरोध जाईल का? सविस्तर समजून घेऊया या व्हिडिओमध्ये. 12 मेच्या विधान परिषद निवडणुकीकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण खरी लढत मतदानाच्या दिवशी नाही, तर उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियेत सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याला आलेली एक जागा आणि त्या एका जागेसाठी ठाकरे गटात सुरू असलेली चुरस, ही या संपूर्ण कथानकाची मध्यवर्ती गोष्ट आहे. सुरुवात करूया सर्वात मोठ्या प्रश्नापासून. उद्धव ठाकरे स्वतः का मागं हटताय? चर्चा आहे की उद्धव ठाकरेंना पुन्हा विधान परिषदेवर जायचं नाही, मात्र त्यांच्याऐवजी दुसऱ्या नेत्यानं विधान परिषदेवर जावं आणि त्याला महाविकास आघाडीतील इतर पक्षांचे अनुमोदन द्यावं, अशी उद्धव ठाकरेंची इच्छा आहे. राजकारणात एखादा नेता निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतो, तेव्हा तो फक्त वैयक्तिक निर्णय नसतो, त्यामागे रणनीती असते. उद्धव ठाकरेंनी यांनी विधान परिषदेतून बाहेर राहण्याचा घेतलेला निर्णय हा कदाचित संघटनात्मक पूर्णवादींचा संकेत असू शकतो. कारण गेल्या काही वर्षात, विशेषतः फुटीनंतर, ठाकरे गटाची पकड अनेक भागात सैल झाली आणि त्यात छत्रपती संभाजीनगर हे सर्वात मोठं उदाहरण. संभाजीनगर जो कधी काही शिवसेनेचा अभेद गड मानला जायचा, आज तो पूर्णपणे हातातून निसटल्यासारखा दिसतोय. केवळ शिंदे गटानंच नव्हे तर एकूणच ठाकरे गटाची उपस्थिती ते कमी झाली आहे. अशा वेळी जर पुन्हा संघटना उभी करायची असेल तर स्थानिक पातळीवर उमेदवार नेतृत्व उभं करणं गरजेचं आहे आणि तिथेच अंबादास दानवे यांचं नातं पुढे येतं. अंबादास दानवे माजी विरोधी पक्षनेते, आक्रमक अभ्यासू आणि सातत्याने सरकारवर टीका करणारा चेहरा. विधानसभा परिषदेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर सरकारला अडचणीत आणलंय. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते संभाजीनगरचे आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळेच काही प्रमाणात ठाकरे गट त्या भागातून टिकून राहत होता, असं मानलं जायचं. पण आता ते पदावर नाहीत आणि त्याच वेळी संघटना कमजोर दिसते. म्हणूनच जर ठाकरे गटाला पुन्हा संभाजीनगरमध्ये पाय रोवायचे असतील तर दानवे यांना विधान परिषदेत परत पाठवणं ही फक्त राजकीय निवड नसून एक रणनीती गुंतवणूक ठरू शकते. पण दुसरीकडे सुषमा अंधारे यांचं नावही तितकंच चर्चेत आहे. सुषमा अंधारे यांनी गेल्या काही काळात आक्रमक वक्तव्य, संवेदनशील मुद्द्यांवर भूमिका आणि सातत्याने सत्ताधाऱ्यांवर हल्ला करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांना उमेदवारी दिली तर ठाकरे गट एक स्पष्ट संदेश देऊ शकतो की आम्ही संघर्ष करणाऱ्या आक्रमक नेतृत्वाला पुढे आणतो. आणि याच वेळी एक तिसरं नाव समोर येतंय, सूरज चव्हाण. हा पर्याय पूर्णपणे वेगळा आहे, कारण तो संघटनात्मक आहे. युवा सेनेतून वर आलेला आदित्य ठाकरे याचा विश्वासू कार्यकर्ता आणि कठीण काळातही साथ न सोडणारा नेता. त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली, तुरुंगवास झाला, पण त्यांनी पक्ष बदलला नाही. जर त्यांना उमेदवारी मिळाली तर तो संदेश स्पष्ट असेल की ठाकरे गट निष्ठेला महत्त्व देतो आणि नवीन पिढीला पुढे आणतो. इथेच आदित्य ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची ठरते. पूर्वी राज्यसभा निवडणुकीत त्यांनी प्रक्रिया चतुर्वेदी त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला होता, पण तो पूर्ण झाला नाही. त्यामुळे यावेळी ते अधिक ठाम भूमिका घेत आहेत असं दिसतंय. जर सूरज चव्हाण यांना उमेदवारी मिळाली तर तो आदित्य ठाकरे यांच्या वाढत्या प्रवाहाची संकेत असू शकतो. आता या सगळ्या राजकारणात महाविकास आघाडीचे समीकरण तितकेच महत्त्वाचं आहे. शरद पवार यांनी आधी स्पष्ट केलं की ठाकरे गट जे नाव देईल त्यांना पाठिंबा असेल. याचं कारण वरती केंद्रात जोडलेलं आहे. राज्यसभेत शरद पवारांना दिलेला पाठिंबा, त्यामुळे विधान परिषदेत शरद पवार गट उभाटा गटाला अनुमोदन देत आहे. इथं कुठलाही उमेदवार ठाकरेंनी दिला तरी त्यांची नाक नसे, पण काँग्रेसनी भूमिका वेगळी आहे. ते म्हणतात उद्धव ठाकरे स्वतः उमेदवारी असतील तर आम्ही पाठिंबा देऊ. म्हणजेच जर उद्धव ठाकरे निवडणूक लढले नाही तर काँग्रेस वेगळा विचार करू शकतो. हीच गोष्ट या निवडणुकीला अधिक गुंतागुंतीची बनवते. कारण एकीकडे आघाडी आहे, पण प्रत्येक पक्षाची स्वतःची राजकीय गणित आहे. कारण फूट असली तिथे खेळ होतोच. विधान परिषदेत अशी फुटीची खेळी सहज होते, कारण तिथे फुटणारे विरोधातलेही होते. हे लक्षात येतं असलं तरी फुटलेले मत कुठल्या आमदाराचं होतं
हे फक्त अंदाज लावून समजू शकतं, मात्र त्याचा पुरावा काहीच नसतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जर दुसरा उमेदवार दिला तर त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसेल, हे तितकंच खरं आहे. संख्याबळाचं गणित पाहिलं तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. भाजप, शिंदे गट, अजित पवार गट या सगळ्यांच्या संख्याबळ ठोस आहे. महाविकास आघाडीला फक्त एकच जागा मिळते. म्हणून ही निवडणूक प्रत्यक्ष लढीपेक्षा आतल्या राजकारणावर जास्त अवलंबून आहे. पण इथंच एक मोठा प्रश्न उभा राहतो. ठाकरे गट कोणत्या संदेश द्यायचा ठरवतो? जर दानवे निवडले तर हा अनुभव आणि प्रादेशिक नेतृत्वावर भर असेल. जर आदिरांना निवडलं गेलं तर आक्रमक राज्यांचा संदेश. जर सूरज चव्हाण यांनी निवड केली तर नव्या पिढीला संधी आणि आदित्य ठाकरे यांचा प्रभाव असे यातून दिसून येतं. म्हणजे ही फक्त उमेदवारी नाही, हा पुढच्या राजकीय दिशेचा रोडमॅप आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फुटीनंतर ठाकरे गटाची ओळख काय आहे? कारण एक वेळी शिवसेना म्हटलं की एक स्पष्ट संघटना, नेतृत्व आणि जनधारा दिसायचा. पण आता त्या जागी प्रश्न आहेत. नेतृत्व कुठे केंद्रित आहे? संघटना कोण उभी करणार आहे? आणि पुढचा चेहरा कोण? या सगळ्या प्रश्नाची उत्तर कदाचित एका उमेदवारीत दडलेली आहेत. एकंदरीतच 12 मेची ही निवडणूक दिसायला साधी बिनविरोध वाटणारी पण आतून खूप काही बदल घडवणारी ठरू शकते. ठाकरे गट कोणाला संधी देतोय यावरून आता त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीला अंदाज बांधला जाईल. पण खरी उत्सुकता आता इथे आहे की ही निवडणूक एक उमेदवार ठरवेल की महाराष्ट्राच्या राजकारणात एक नव नेतृत्व जन्माला घेईल. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच राजकीय व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.